आज SITची चौकशी असंख्य आमदारांनी लोकप्रतिनिधींनी तशी मागणी केलेली आहे। कारण का महाराष्ट्रातला जाळपोळ करण्याची अगर भाषा कोणीही करत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यानुसार SITची चौकशी जाहीर झाली। आता बघू चौकशीमध्ये काय काय बाहेर येतं। शरद पवार यांच्यावरती आरोप होत आहे, जरांगेंच्या मागे शरद पवार आहेत किंवा त्यांच्यामुळेच हे सगळं घडलं असाही आरोप तुमच्या सगळ्या आमदारांकडून। बघा आता एकदा SITची चौकशी जाहीर झाल्यानंतर मला असं वाटतं की SITची चौकशी सुरू होण्यासाठी आपण थांबलो पाहिजे। त्या निमित्ताने ज्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर सगळी माहिती बाहेर येईल। माहितीपेक्षा जरांगे पाटलांचे जे जुने सहकारी आहेत जे शिवबा संघटनेमध्ये आहेत त्यांनी जी काय माहिती दिली त्यानुसार, म्हणून परत सांगतो आता SITची चौकशी जाहीर झालेली आहे, थोडं जरा थांबा आणि त्याच्याबद्दलची भूमिका काय असेल तर कळेल। अजित पवार असं म्हणतात भाजपला काही झालं तरी पवारांवरच बोट दाखवायची सवय आहे, त्यांनी आरोप मग अवेळी चुकीच्या जागी बोट न घातलेलं तर मग बोटला दाखवण्याची वेळ येणार नाही ना। म्हणजे योग्य जागी योग्य बोट घातलं तर मग समाधान भेटतो। जरांगे पाटील यांची कुठेही नरमाईची भूमिका दिसत नाही। अजूनही म्हणतात की मला ज्यांनी फेसटाईम कॉल केला होता, फेसटाईम तो व्हॉट्सअप आपला आयफोनवर होतो, तो जर कॉल केलाय तर त्याची पण यादी मी बाहेर काढीन आणि माझ्याकडे कॉल। बघा एक लक्षात घ्या, परत तुम्हाला सांगतो SIT चौकशी जेव्हा जाहीर होते ती फार सखोल चौकशी असते। म्हणजे फोन कोणी कोणाला केला, कसा केला, कोण कोणाला कुठे भेटलंय, हे सगळ्या बाबतीची चौकशी आता येणाऱ्या दिवसामध्ये होईल आणि सगळी माहिती आता SITच्या चौकशीनंतर आता काय उरणारच नाही। प्रत्येक गोष्टीची प्रत्येक टोकाची माहिती घेतली जाईल आणि मग त्या पद्धतीची चौकशी होईल। आता बघा ही त्यांची भूमिका आहे की नाही, तर मला वाटतं त्याच्यावर SIT मध्ये माहिती येईल। अजून काय दुसरा विषय आहे का? आप ही ट्रांसलेट हिंदी में करे, अगर कुछ नहीं है। अब SIT जब जाहिर होने के बाद जो इंफॉर्मेशन बाहर आएगा तभी के लिए थोड़ा तो रुकिए ना। सारा का सारा ब्रेकिंग न्यूज आपको आज का क्यों चाहिए? जब SIT रिपोर्ट हाउस में या बाहर आ जाएगा तभी मालूम पड़ेगा कौन किधर क्या क्या जला रहा था, क्या क्या पत्थर फेंकने को बोल रहा था, कौन किसने किसको कहा फोन किया, ये सारी की सारी इन्फॉर्मेशन अभी SIT में बाहर आ जाएगी। आज मराठी भाषा गौरव दिन आहे, भाषेचा आपण उल्लेख केलाच आहे आता, तर ती राजकारण्याकडून पण जी असंशोधित भाषा ऐकायला मिळते किंवा जे होते त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात पूर्वी असं कधी भाषा ऐकायला मिळाली नव्हती, ती आता ऐकायला मिळत आहे। ते पण कोणी सुरू केली आणि कोणी थांबवावी यावर मला असं वाटतं कुठे ना कुठेतरी विचार झाला पाहिजे। अगर ऍक्शन टू रिएक्शन आम्हाला द्यायला लागत असेल तर जे सुरू करणारे जे लोक आहेत, भाषेचं स्तर म्हणजे खालती आणणारे जे लोक आहेत, कोणाच्या शरीरावर, कोणाच्या कुटुंबावर, कोणाच्या आई वडिलांवर, एका महिलेवर हे जे काय टीका टिप्पणी करणारे लोक आहेत, ह्या लोकांनी अगर पहिलं भूमिका घेणं बंद केलं तर मला असं वाटतं की त्या पद्धतीचं उत्तरच बंद होईल। यामध्ये जनता भरली जात नाही का, किंवा त्यांच्यावरती जे लहान मुलं आहेत, नवीन पिढी, त्यांच्यावरती वाईट संस्कार होतात म्हणून तुम्हाला बोलतो नाही, हे आम्हाला कोणालाच आवडत नाही अशा पद्धतीने, कारण का ह्याच्याशी काय जनतेशी काय लेणं येणार नाही। पण शेवटी बोलणारे जे लोक आहेत त्या लोकांनी बोलणं थांबवलं तर उत्तर मिळणं कमी होणार। नांदेडमध्ये अशोक चव्हाण याच्यासमोर जय श्रीरामच्या घोषणा देण्यात आल्या, मात्र त्यांनी जय श्रीराम न म्हणता भारत माता की जय अशा शब्द उत्तर दिलेलं आहे, तुम्ही कसं पाहता? आज नाही तर उद्या जय श्रीराम म्हणतील। आता तर नागपूरच्या आमच्या संघ कार्यालयामध्ये पण आमच्या बरोबर येतील, आज नाही तो कल नाही तो परसो, म्हणायला तर लागणारच। संजय राऊत असं म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची गृहमंत्री पदाची सूत्र हाती घेतल्यानंतर संस्कृती जायला लागली। म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले ना, धडे देणारा कोण, ज्यांनी एका महिलेला जाहीर पद्धतीने फोनवर तिच्या घाणेरड्या पातळीची तिची टीका केली, डॉक्टर स्वप्ना पाटकर, ज्यांनी एका पत्रकाराला लाईव्ह कॅमेरावर त्याच्या माईकवर थुकलेले आहेत, ज्यांनी एका केंद्रीय मंत्रीला घाणेरडी शिवी दिलेली आहे, अशी लोक जेव्हा आमच्या गृहमंत्र्यांवर, आमच्या मंत्र्यांवर, आमच्या नेतृत्वावर जेव्हा टीका करतात ना, तेव्हा आजूबाजूचे लोक हसत असतील की हा माणूस वेडा झालाय असं आहे। म्हणून आरशात बघून पहिलं बोलावं आणि मग आमच्यावर टीका करावी। ठीक आहे।